संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या ओवी सचिन गडाख या कुटुंबियांची भेट घेऊन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन सांत्वन केले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करून बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी अधिक उपाययोजना करण्याचे त्यांनी सूचित केले। या घटनेनंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गडाख कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत। याचाच भाग म्हणून या कुटुंबाला शासनाच्या वतीने 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली। उर्वरित रक्कमही लवकरच देण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत। माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच कुटुंबियांनाही दिलासा दिलाय। या सर्व संकट परिस्थितीत विखे पाटील कुटुंबीय आपल्या समवेत असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान या प्रसंगी जोरवे गावचे उपसरपंच गोकुळ दिघे, भाजपचे अमोल खताळ, माजी तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे, सरपंच सुभाष गडाख, गणेश दवंगे, भाजपा तालुका उपाध्यक्ष केशव दवंगे, गणेश पावशे, सोमनाथ गडाख, सुरेश पावसे, सचिन सस्कर, कैलास दिवटे, चंद्रशेखर गडाख, अशोक कानवडे तसेच वन विभागाचे उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, RFO लोंढे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। MK न्यूजसाठी महेश खुळे, संगमनेर। पुढे घटना घडवण्यासाठी काय केलं पाहिजे? काहीतरी करावं लागेल, काहीतरी प्लॅनर ऍक्शन तर भरपूर करावं लागेल। पूर्ण पट्ट्यामध्ये व्हॅकन्सी एवढा धागापूरचा विषय सर्कल मारला ना, त्याच्यामध्ये सापडतं।